मंदा हा गोड मात्र नंतर आण. हा. एकदा ईशानी सही केली ना की मग सगळ्यांना गोड द्यायचं, लक्षात ठेव. हो आई साहेब. बघ ग हो आलेच. सर्जेराव, सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करा. नमस्कार आई बाबा, या. या 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 ईशाचे आई बाबा. हॅलो हॅलो ईशाचे बाबा. कशा आहात आई साहेब? ठीक, या ना, नमस्कार. हॅलो. बसा. जावई बापू कुठे आहेत? येतील. आज जावयांसाठी काहीतरी खास आणलेलं दिसतंय. नाही, म्हटलं आज खास कार्यक्रम आहे ना, जावई बापूंसाठी घरनं काहीतरी करून आणावं. अरे आई बाबा नमस्कार. कधी आलात तुम्ही? अहो राहू दे. नमस्कार. असं नाही, मी नेहमीच मोठ्यांच्या पाया पडतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. जावई बापू तुमच्यासाठी खास काहीतरी करून घेऊन आलीये. अरे काय आणलं? खरवस आणलाय. आवडतो ना? खरवस. या. बसा बसा. आई साहेब. मंदा बस. द्या, मी सगळ्यांना देते हा नंतर. याच्यात पण आहे म्हणतात. हो. ईशा कुठे दिसत नाहीये? आम्ही तिचीच वाट बघतोय. आमचे वकीलही यायचेत अजून. वकील साहेब काय आहे काय आज? कळेलच. आई साहेब मी फोन करू का त्यांना? हा, लावा. एक मिनिट. अरे या, नमस्कार. या. नमस्कार. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार. बसा. आता फक्त ईशा यायची राहिली. विशाल ये. तर आता सगळे सरंजामे इथे जमलेले आहेत. ईशाच्या आईबाबांना सुद्धा खूप उत्सुकता आहे नक्की काय आहे म्हणून. हो ना? आता उत्सुकता मी अधिक ताणणार नाही. थोडक्यात सांगते. दादासाहेब सरंजामे ज्यांनी एवढी मोठी इंडस्ट्री सुरू केली, एवढी मोठी मालमत्ता वाढवली, ती सगळी प्रॉपर्टी त्यांनी माझ्या नावावर केली. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे विक्रांतनी किती कष्टाने हा डोलारा सांभाळलाय. विक्रांत सारखा निस्पृह माणूस मी अद्याप बघितला नाही. पण माझी ही प्रॉपर्टी मी त्यांच्या नावावर करू शकत नाही. का? त्याची कारणं मागच्या वेळीच महाजन वकिलांनी सांगितली. पण आता मला माझी प्रॉपर्टी दुसऱ्यावर सोपवायची आणि त्यासाठी अतिशय योग्य अशी व्यक्ती मला सापडली. तर ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती, ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे. महाजन, यावेळेस काही प्रॉब्लेम होणार नाही ना? गेल्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं आहे साहेब, विक्रांत सरंजामे यांचं नाव सोडून दुसऱ्या कोणाच्याही नावावर तुम्ही प्रॉपर्टी करू शकता. तशी मी कागदपत्र आणलीच आहे साहेब. ईशा,
ये सही कर यावर. ईशा जा सही का आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. अगदी खरंय. विक्रांत असताना तुला काळजी करायची काहीच गरज नाही. ये. ईशा तुला काही विचारायचंय का मला? नाही ते हे बघ महाजन वकील सगळं सांगतील तुला. हं? काळजी करू नकोस. विक्रांत तुम्ही तिच्या जवळ येऊन उभे राहा. तिला धीर द्या. तिला खूप टेन्शन आलंय असं वाटतंय. ईशा आईसाहेब मी ह्याच्यावर सही नाही करू शकत. ईशा असं काय करतेस? काय झालं तुला एकदम? आईसाहेब ह्या सगळ्या मालमत्तेवर तुमचा हक्क आहे. जयदीप भाऊजींचा हक्क आहे. आणि मला नको यातलं काहीच. अगं हे सगळं माझं आहे. तेच देते मी तुला. आता ते सगळं तुझं आहे. हं? आईसाहेब खरं तर हे सगळं राजनंदिनींचं आहे. आणि मी राजनंदिनी नाहीये. आईसाहेब आज माझे आई बाबा सुद्धा इथे हजर आहेत. आणि मी हे कधीच विसरणार नाही की आम्ही कुठून आलो इथे. त्यामुळे तुम्ही जी जबाबदारी देताय मला त्याचं ओझं मी सांभाळू शकेन असं मला वाटत नाही. असं नाहीये ग ईशा. आईसाहेब मला तुमच्या भावना काय आहेत ते माहिती आहे. आणि मला त्यांचा अपमानही नाही करायचा आहे. पण आईसाहेब मला खरंच ही जबाबदारी सांभाळायला नाही जमणार. विक्रांत आता तुम्हीच सांगा तिला. ती घाबरली. ईशा मी विक्रांत सरांची बायको आहे. आईसाहेब म्हणूनच मी ही प्रॉपर्टी नाही स्वीकारू शकत. म्हणजे आईसाहेब
सर नेहमी म्हणतात की त्यांचा खरा आनंद कुटुंबियांसाठी काम करण्यात आहे. मोठ्यांचे आशीर्वाद त्यांना मालमत्तेपेक्षाही मोठे वाटतात. आणि ही मालमत्ता, ही प्रॉपर्टी कोणाच्या नावावर होतीये याने सरांना काहीच फरक पडत नाही आहे साहेब. पण ईशा, आता हे सगळं तुम्हा दोघांचं आहे. तू आणि विक्रांत मिळून सांभाळा सगळा हा प्रपंच. आईसाहेब, आम्हाला फक्त तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद हवेत. हो ना सर? अर्थात. आणि आईसाहेब, जी प्रॉपर्टी विक्रांत सरांनी नाही घेतली ती मी कशी घेऊ? मी बायको आहे त्यांची. आणि बायको म्हणजे अर्धांगिनी असते ना. त्यामुळे त्यांनी जे स्वीकारलं नाही ते मी कसं आणि का स्वीकारू आईसाहेब? आईसाहेब, सीता रामाबरोबर वनवासात गेली होती. ही आपली परंपरा आहे. आजपर्यंत सरांनी मला त्यांच्या वागणुकीतून खूप काही शिकवलंय, नकळत. पण त्यातून जर मी काहीच शिकले नाही तर काय उपयोग आहे आईसाहेब? आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ह्या मालमत्तेवर जयदीप भाऊजींचा हक्क आहे. विक्रांत, आता तुम्हीच समजावा तुमच्या बायकोला. ईशा, मी तुझ्या भावना समजू शकतो आणि तुला काय म्हणायचंय तेही मला कळतंय. पण आता या सगळ्यापेक्षा सुद्धा महत्वाचं ते म्हणजे आईसाहेबांच्या इच्छेचा मान ठेवणं ते आहे. बरोबर ना? एकदम बरोबर बोलतायत सर ईशा वहिनी. तुम्ही आत्ताच आपल्या परंपरेचं उदाहरण दिलं ना. म्हणजे मोठ्याच्या इच्छेचा मान ठेवणं ही आपली परंपरा आहे. त्यांची आज्ञा पाळणं ही आपली संस्कृती आहे, नाही का सर? आईसाहेब, आई बाबा, तुम्ही सुद्धा सांगा, तुमच्या मुलीच्या भल्यासाठीच होतं हे सगळं. हो आईसाहेब, आम्ही लहान माणसं आहोत हो. हे खरंच आम्हाला ह्यातलं काही कळत नाही. मी काय सांगू? ईशा, आता सगळ्यांचा अंत बघू नकोस. करून टाक सही. आईसाहेब म्हणतात ना की सगळ्यांच्या भल्यासाठीच करतायत ते. ठीक आहे, मी करतेच आहे. आईसाहेब, मी त्या कागदपत्रांवर सही करीन ज्या कागदपत्रांमध्ये असं लिहिलं असेल की ही सगळी मालमत्ता जयदीप भाऊजींची आहे. माय फ्रेंड वहिनी, जयदीप भाऊजी, तुम्ही किती छान नाव दिलेत ना मला. म्हणजे बघा ना, मी तुमची फ्रेंड पण आहे आणि वहिनी सुद्धा. हो ना येस ऑफकोर्स. भाऊजी, राजनंदिनींचा खूप जीव होता ना तुमच्यावर. आणि माझ्यात तुम्हाला राजनंदिनी दिसतात हे तुम्ही नेहमी म्हणता. मग मी आईसाहेबांच्या आज्ञेचं पालन करीन आणि तुम्ही राजनंदिनींच्या आज्ञेचं पालन करा. फॅन्टॅस्टिक. वा 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 वा. ईशा, किती नेमका आणि उत्तम निर्णय तू घेतलायस. खरंच म्हणजे तू या प्रकारचा निर्णय घेतलास हे बघून मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. आज तू खऱ्या अर्थाने माझी बायको शोधतेस. वा. तुम्ही रागवलात का माझ्यावर? हेडी आहेस का तू? एडाबाई.
बघितलंस बघितलंस तुझ्या बायकोने कशी अचानक पलटी मारली ते? काय काय समजते काय स्वतःला? उदाहरणं काय देते? परंपरा म्हणे परंपरा. जाऊन बस मला तिकडे तुझ्या चाळीत. बोल विक्रांत, काहीतरी बोल. मगाशी नुसत्या टाळ्या वाजवत होतास तिकडे. ए मला काय मजा नव्हती टाळ्या वाजवायला. असं वाटलं एक ठेवून द्यावी जोरात. आगाऊ कुठली, कसं बस सावरले नाही स्वतःला. आता पुढे काय विक्रांत? आता पुढे काय सांग? आपल्या हातातोंडाशी आलेला घास तिने त्या जयदीपच्या घशात घातला. आता काय त्याच्यासमोर हाजी हाजी करत बसायचं का? गप्पा बस. गप्प बस. गप्प बसून काय करू? हा, हेच होणार आहे विक्रांत, हेच होणार. त्या आईसाहेब पण ईशाला जवळ घेऊन ईशा ईशा, तो जयदीप त्यांचाच मुलगा आहे ना, सगळं गेले त्याच्याच हातात आणि आपण बसू टाळ्या वाजवत. असं काही होणार नाहीये. माझा प्लॅन कधीच फेल जाणार नाही. विक्रांत, तवा तापलाय तोपर्यंत तू तिच्याशी बोलून घे, तिच्याकडून सही करून घे. हीच वेळ आहे. अशी वेळ पुन्हा येणार नाही, लक्षात ठेव. 25 वर्ष थांबलोय चेड्डे मी. 25 वर्ष. माझा प्लॅन असा फेल होऊ देणार नाही मी. ईशा, बाळा, तुझ्यावर लहानपणापासून जे आम्ही संस्कार केले ते वाया नाही जाऊ दिलेस तू. हुशार आहेस. कौतुक वाटतं मला तुझं. आई, बाबा, तुम्हाला माझा निर्णय पटला ना? अगं हो, मला तर काही कळतच नव्हतं. म्हणजे आईसाहेब जेव्हा म्हणाल्या ना की ही सगळी इस्टेट मी ईशाच्या नावावर करते, त्याच्यानंतर मला काही ऐकूच आलं नाही. अभिमान वाटला तुझा. अगं, एवढ्या मोठ्या इस्टेटीवर पाणी सोडणं सोपी गोष्ट नाहीये, पण तुझ्यात ती ताकद आली. अगं, विक्रांत सरांना सुद्धा केवढं कौतुक वाटलं तुझ्या या विचारांचं. हो ना, कौतुकाने टाळ्या वाजवत होते. टाळ्या वाजवणारच. अगं बाई, जावई बापू. बसा बसा बसा. खरं म्हणजे तुमच्या मुलीवरती तुमचे संस्कार असे आहेत की त्याच्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला. नाही हो, अहो, तुम्ही तिला 4 चांगल्या गोष्टी शिकवल्यात. नाही नाही, तुम्ही तिला चांगल्या विचारांनी मोठं केलं ना, त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन बाबा. आमचं कशाला अभिनंदन? तुम्ही तिला कायम मार्ग दाखवत आलाय. मार्ग दाखवला तरी समोरचा व्यक्ती तो मार्ग निवडेलच असं नाही बाबा. काही काही लोक स्वतःच्या अकलेनेच पावलं उचलतात. पण तुमची मुलगी तशी नाही. ती विचारी आहे. तिला काय चांगलं ते बरोबर कळतं. आणि जसा तुम्हाला तिचा अभिमान आहे तसाच मला सुद्धा तिचा खूप अभिमान आहे. जावई बापू, खरवस आवडला का? फारच छान होता. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू? अगं बाई, हो, करा की. मला जरा ईशाशी बोलायचं होतं. तर काय झालं? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं ईशा. नंतर नाही बोलू शकत आपण? नाही. अगं, नको नको, राहू दे. आम्ही जातो ना बाहेर, त्यांना काहीतरी अर्जंट बोलायचं असेल. चल पुष्पा. या, थँक्यू. महाजन, ईशाच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला आता नवीन पेपर्स तयार करावे लागतील. माझी इस्टेट मी जयदीपच्या नावावर करते. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. फक्त मला थोडा वेळ द्या, मी पेपर्स तयार करून घेतो. नो 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 नो, वेट. आईसाहेब, तुम्ही घाई करू नका. अरे यात घाई कसली? हे सगळं करायलाच हवं ना. हो आईसाहेब, पण इस्टेट समजा माझ्या नावावर केली तर तुमची इच्छा पूर्ण होणार नाहीये. हो, पण आता ईशाचीच इच्छा नाही म्हटल्यावर आपण जबरदस्ती नाही ना करू शकत. म्हणून तिच्या इच्छेला मान देऊया आपण. हो आईसाहेब, पण मलाही असं वाटतं की इस्टेट तुमच्याच नावावर राहू दे. आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद मिळाला तरी खूप आहे. वा, अगदी ईशासारखंच बोलतोयस तू. कारण आईसाहेब, तिचं म्हणणं पटलं मला. तिच्यावर वेगळे संस्कार आहेत. साध्या घरातून आली आहे ती. जमिनीवर पाय आहेत तिचे. आय नो आईसाहेब, अँड शी इज सो मॅच्युअर्ड. आज राजनंदिनीची परत आठवण झाली मला. इस्टेटीसाठी तिने असाच नकार दिला दादासाहेबांना.
ती मोठ्यांचा मान राखायची, पण आपलं मत स्पष्टपणे मांडायची. आज ईशा जसं वागली ना, तशीच राजनंदिनी सुद्धा वागायची. मला तिचीच आठवण आली.